राज ठाकरे आता उद्या बैठक घेणार आहेत। सरकारने जी.आर रद्दची घोषणा केल्यानंतर आता 11 वाजता उद्या शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे बैठक घेणार आहेत। राज ठाकरे आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। हिंदी सक्तीचा जी.आर रद्द झाल्यानंतरची ही बैठक आहे, महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्र्यांनी जी.आर रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर कसा जल्लोष झाला ते आपण बघतोय काही वेळापासून। आणि आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे उद्या राज ठाकरे बैठक घेणार आहेत। आता राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बोललेत बघा। मराठीच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 5 तारखेला विजयी मोर्चा किंवा सभा होणार हे देखील त्यांनी जाहीर केलंय। मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जी.आर रद्द केला आणि मराठी माणसात फूट पाडण्याचा सरकारचा डाव होता असा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी काही वेळापूर्वीच माध्यमांसमोर केला। एकूणच आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे। मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, कारण 5 तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामा नये। एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा, तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जी.आर रद्द केला। आता हा जी.आर रद्द केला, कोणी जी.आर काढला होता? ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना, हरिश्चंद्राची फॅक्टरी, तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे। सरकारच्या सक्तीला हरवलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आता हा जल्लोष आपण बघतोय हा राज ठाकरेंच्या दादर इथल्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरचा आहे। श्रेय जे आहे मराठी माणसाचं श्रेय आहे, मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय आहे। जी एकजुटता मराठी माणसाने दाखवली, जे ठाकरे बंधू असतील त्यांनी दाखवली, त्यांच्या एकजुटतेसमोर सरकारला झुकावं लागलं असं वाटतं? मला असं वाटतं, मी पुन्हा एकदा सांगतो की नुसतं ठाकरे बंधू नाही तर महाराष्ट्रातला सर्व मराठी माणूस या गोष्टीत एकवटला आणि याला सरकार घाबरलं। देशपांडे असतील हे आता त्यांच्या घरात येते, सगळेजण राज ठाकरे यांच्या घरात निवासाने
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.